नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनीच्या हाती आता त्रिशूळ लागलेलं असतं। ते त्रिशूळ एका झाडामध्ये अडकलेलं असतं। सोमा ते त्रिशूळ बाहेर काढतो। आता नित्या आणि अधिराजच्या अगोदर शालिनीला त्रिशूळ मिळाल्यामुळे शालिनीचा खूपच कॉन्फिडन्स वाढलेला असतो। ती म्हणते की आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे। जे मागे घडून गेलं आहे तेच आता पुन्हा घडणार आहे। इकडे अधिराजची नित्याला सोडवण्यासाठी धडपड चालूच असते। ज्या ठिकाणी आश्रयचा खून झालेला आहे ती जागा तो शोधण्याचा प्रयत्न करू लागतो। आता एक नवीनच गोष्ट नित्याच्या लक्षात आलेली असते। डॉक्टर आणि वॉर्डन वेड्या बेबीची मिसिंग कंप्लेंट लिहिण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात। त्याच वेळेस त्यांची भेट नित्यासोबत होते। त्यांच्याकडून नित्याला असं कळतं की बेबी त्याच दिवशी गायब झाली ज्या दिवशी शालिनीला डिस्चार्ज मिळालेला असतो। आता इकडे बेबी सुद्धा धावत पळत देवी आईकडे आलेली असते। बरेच दिवसांपासून ती सुद्धा उपाशी असते आणि देवी आईच्या पायाजवळच ती चक्कर येऊन पडते। जोगतीन तिच्या डोक्याला लेप लावते आणि काही वेळानंतर तिला शुद्ध येते। त्यावेळेस ती तशीच घाबरलेली असते कारण तिने खून पाहिलेला असतो। ती तिथून उठते आणि पळून जाते, पण त्यावेळेस तिच्या हातामध्ये असणारा नर्सचा फोन, ज्याच्यामध्ये तिने शालिनीचे खून करतानाचे फोटोज काढलेले असतात, तो फोन ती तिथंच सोडून जाते। आता देवी आईच्या कृपेने खूप मोठा पुरावा आपोआपच नित्या अधिराजपर्यंत पोहोचणार आहे। इकडे शालिनीने अधिराजला रेस्ट हाऊसवरती बोलवलेलं असतं। अधिराज मनाशी विचार करतो की आता शालिनीकडून काही गोष्टी कबूल करून घ्यायच्या आहेत, काही पुरावा मिळतो का नाही हे बघायचं आहे, म्हणून तो रेस्ट हाऊसवरती जातो। पण शालिनी त्याच्याशी कोड्यात बोलत असल्यामुळे त्याला त्याचा काहीही संदर्भ लागत नाही। शालिनी टाळ्यांचा इशारा करते आणि समोर जयदीपचा फोटो येतो। त्या फोटोला आग लागलेली असते। हे पाहून अधिराजला खूपच धक्का बसतो। तो शालिनीला म्हणतो की मालकीनबाई, तुम्ही काय बोलताय हे मला काही सुद्धा समजत नाही। शालिनी जोरातच ओरडते आणि बास, अधिराज, समजत होते मी तुला, पण हे सत्य तू फार काळ टिकवू नाही शकला की तू अधिराज नाहीस तर जयदीप आहेस। आता अधिराजला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। इकडे राजमा, सावरी आणि अधिराज तिघेही नित्याला भेटायला जेलमध्ये येतात। त्यावेळी अधिराजला कोणाचा तरी फोन येतो। अधिराज नित्याला सांगतो की शालिनीला कळालं आहे की मी कोण आहे ते। तर मित्रांनो, आता सर्व खुलासा झालेला आहे। आता अधिराज नित्याला सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आणि त्याला मोबाईलचा पत्ता केव्हा लागणार, शालिनीच्या हाती त्रिशूळ लागूनही देवी आई नित्या अधिराजची मदत कशी करणार, हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। तर असेच नवनवीन अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।